पहलगाममधील हल्ल्याच्या दिवशी सकाळी 11:30 वाजेपर्यंत नागपूरच्या स्वाती कोलकर त्यांची आई आणि भन्साली कुटुंबीय बैसरन व्हॅलीमध्ये होते। दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते सगळे नुकतेच श्रीनगरकडे रवाना झाले होते। आज सकाळी हे सर्वजण नागपुरात दाखल झाले। त्यांनी नेमकं काय अनुभवलं आपण ऐकूया। स्वाती कोलकर त्यांची आई आणि त्यांचा भाऊ आजच काश्मीरवरून नागपूरला परत आलेले आहे। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सकाळला ते पहलगाम भागामध्येच होते। आपल्यासोबत स्वाती कोलकर आपण त्यांना विचारूया, नेमकं तुम्हाला जेव्हा हल्ला झाला कळलं तेव्हा तुम्ही कुठे होते? जेव्हा आम्हाला कळलं ते आम्ही बॅक श्रीनगरला होतो। आम्ही न्यूज बघितलं तेव्हा आम्हाला कळलं की असं असं झालं आहे। रस्त्यात आम्हाला खूप त्यांनी हे केलं, थांबवलं, विचारलं, आमचं नाव विचारलं किंवा आमचं हे कुठे राहतात तुम्ही असं वगैरे विचारलं आणि खूपदा ते लोक विचारत होते। तर आम्हाला असं वाटलं की ओके फाईन, ते लोक असं विचारतच मीन्स हे। मग आम्ही जेव्हा आलो आमच्या श्रीनगर हॉटेलला तेव्हा मला कळलं की असं असं घटना झाली आहे। जेव्हा तुम्हाला कळलं की घटना घडली तर एक सुटकेचा श्वास घेतला की आपलं भाग्य बलवत्तर होतं म्हणून आपण तिथे नव्हतो? हां, असं वाटलं की थँक गॉड आता आम्ही पोचलो आमचं हे। पण श्रीनगर पण एक असं ठिकाणी आहे की आम्हाला थोडासा भीती वाटत होतो आणि रात्री जे रात्र ते गेली ते खूप असं आम्हाला एकदम असं खूप असं शॉकच होतं आम्हाला, कारण कंटिन्यूस आम्ही न्यूज बघत होतो आणि आमच्या ते हॉटेलमध्ये कर्नाटकचे लोक होते, महाराष्ट्रीयन लोक होते आणि ते लोक पण खूप स्केरी झालेले होते आणि ते सकाळी पण ते लोक कुठे निघाले नाही, हॉटेलमध्येच होते आणि आम्ही तर आलो, आम्हाला आमची फ्लाईट होती तर आम्ही लवकरच निघालो तिथून। कशा प्रकारचं वातावरण हॉटेल रूमचं होतं? होटल में भी एक्चुअली जितने भी टूरिस्ट ही थे तो सब थोड़ा पैनिक मूड में ही थे। सब अपना डिस्कशन कर रहे थे कि अभी क्या नेक्स्ट स्टेप लिया जाए। वो इसमें क्योंकि सब ग्रुप अलग अलग आया था, तो किसी का ऐसा हुआ था कि कोई मॉर्निंग में आया था श्रीनगर, तो उनका भी कुछ डिसाइडेड नहीं था कि नेक्स्ट अभी स्टेप क्या लेना है। तो थोड़ा पैनिक सभी, क्योंकि अलग अलग जैसा हमारे हॉटेल में ज्या कुटुंबाबद्दल काय वाटतं, जे पीडित आहे ते ज्यांना हे सगळं बघावं लागलं, सहन करावं लागलं? अभी एयरपोर्ट पे भी काफ़ी ये थे, कुछ बॉडीज़ थी, वो लोग लेकर जा रहे थे उनको, यानी अपनी अपनी जगह पर। तो काफ़ी ये बहुत माहौल अच्छा नहीं था, काफ़ी भीड़ थी एयरपोर्ट पे, बहुत ज़्यादा भीड़ थी, तो वो देखकर अच्छा नहीं लग रहा था। निश्चितच या संपूर्ण घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडलं। मात्र आता हळूहळू काश्मीरमधले जे पर्यटक आहे, जे अडकले होते, ज्यांना परतीला यायचं होतं, ते आता हळूहळू घरी परतायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।